मुंबईतल्या भायखळा मार्केटमध्ये भाजी विकणारा एक तरुण बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणांनी भारावून गेला होता। त्याची आई याच मार्केटमधल्या एका छोट्याशा दुकानात फळं विकायची। हा कौटुंबिक व्यवसाय सोडून त्याने राजकारणात उडी मारण्याचा निर्णय घेतला। या मेहनती तरुणाचं नाव होतं छगन चंद्रकांत भुजबळ। तळागाळातल्या लोकांशी असलेल्या संपर्कामुळे आणि आक्रमक भाषणांमुळे छगन भुजबळ शिवसेनेत महत्त्वाचे नेते म्हणून पुढे आले। सुरुवातीपासूनच एक कणखर नेता अशी त्यांची ओळख होती। हळूहळू त्यांचं राजकीय वजन कसं वाढत गेलं आणि ते महाराष्ट्राचा पॉवरफुल नेता कसे बनले हेच आपण या विशेष सत्रात जाणून घेऊयात। नमस्कार, मी माधुरी कुमकर फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपलला सबस्क्राइब, लाईक व फॉलो जरूर करा। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। सुरुवातीला छगन भुजबळ शेती आणि शेतीवर आधारित व्यवसाय करत होते। मात्र अगदी सुरुवातीपासून त्यांना राज्याच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये रस होता। शिवसेनेतून त्यांच्या राजकारणाला सुरुवात झाली। भुजबळ हे 1973 साली मुंबई महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले। यानंतर 1973 ते 1984 दरम्यान महापालिकेत विरोधी पक्षनेते होते, तर 1985 मध्ये महापौर झाले। 1991 मध्ये ते दुसऱ्यांदा महापालिकेत मुंबईचे महापौर झाले। पुढे 1991 मध्ये त्यांचे शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी टोकाचे मतभेद झाले आणि कालांतराने त्यांनी याच वर्षी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला। जेव्हा गिरण गावात केवळ शिवसेनेचा आवाज घुमायचा आणि शिवसेना प्रमुखांचा शब्द अंतिम असायचा, अशा काळात छगन भुजबळांनी बंड पुकारलं। पक्षात बंडाळी केल्याने शिवसैनिक संतापले आणि त्यांनी छगन भुजबळांवरती हल्ला देखील केला होता। यातून भुजबळ बचावले होते। पुढे आपल्या सहकाऱ्यांसोबत काँग्रेसमध्ये प्रवेश केला, सत्ताधारी बनले। त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत माझगाव मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या भुजबळांच्या विरोधात बाळा नांदगावकर नावाच्या नवख्या तरुण शिवसैनिकाला बाळासाहेबांनी उमेदवारी दिली आणि या तरुणाने भुजबळांना चारी मुंड्या चित करत जायंट किलर अशी उपाधी मिळवली। नंतर 1999 मध्ये शरद पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर भुजबळ देखील राष्ट्रवादीत दाखल झाले। भुजबळ हे राष्ट्रवादीच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत। 1985 आणि 1990 अशा दोन वेळा मुंबईतील माझगावमधून विधानसभेवर ते निवडून गेले। नोव्हेंबर 1991 मध्ये महसूल मंत्री, गृहनिर्माण आणि झोपडपट्टी सुधारणा या खात्याचे 1995 पर्यंत ते मंत्री होते। एप्रिल 1996 मध्ये विधान परिषदेत ते विरोधी पक्षनेते पदावर होते। 1999 मध्ये त्यांना उपमुख्यमंत्री पद मिळालं। यासोबत गृह आणि पर्यटन ही दोन खाती सांभाळली। पुढे एप्रिल 2002 मध्ये विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली। भुजबळांना एप्रिल 2002 ते 23 डिसेंबर 2003 या कालावधीत उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री पदाची संधी मिळाली। 2004 मध्ये ते येवला मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले। 8 डिसेंबर 2008 रोजी दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली। नोव्हेंबर 2004 ते 2014 या कालावधीत सार्वजनिक बांधकाम मंत्री पदाचा कार्यभार सांभाळला। यावेळी त्यांनी पदाचा गैरवापर करत जमिनी बळकावल्याचे आरोप झाले, पण हे सर्व आरोप राजकीय स्वरूपाचे असल्याचं भुजबळ सांगत होते। 2014 मध्ये सत्तांतर झाल्यानंतर भुजबळांभोवतीचा फास आवळला जाऊ लागला। त्यांना मार्च 2016 मध्ये दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली। त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली। अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना जामीन मिळाला नाही। पुढे 2021 मध्ये त्यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली। भुजबळ यांनी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची मुंबईत 1 नोव्हेंबर 1992 रोजी स्थापना केली। भुजबळ हे माळी समाजाचे OBC नेते असल्याने त्या काळात समता परिषदेचं काम सुरू झालं आणि येवला, निफाड, लासलगाव आदी भागांतून मोठे कार्यकर्ते पुढे आले। त्यातून त्यांनी विधानसभेसाठी येवला हाच मतदारसंघ निवडला आणि त्यांनी आपलं कार्यक्षेत्र नाशिक जिल्हा हे केलं। महाविकास आघाडी सरकारमध्ये छगन भुजबळ यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा खातं होतं। पुढे अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर छगन भुजबळ यांनी शरद पवारांची साथ सोडत महायुतीत सामील झाले आणि यावेळी मंत्रिमंडळ विस्तारामध्ये त्यांना पुन्हा अन्न आणि नागरी पुरवठा खातं देण्यात आलं। भुजबळ यांच्या या राजकीय कारकिर्दीचा आपण थोडक्यामध्ये आढावा घेतलेला आहे। राजकारणाच्या आक्रमक शैलीमुळे भुजबळ सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरले आहेत, शिवाय वादग्रस्त ठरवले सुद्धा गेलेत। पण त्यांची आत्तापर्यंतची राजकीय कारकीर्द पाहता राजकारणात त्यांनी आपलं महत्त्व टिकवून ठेवल्याचं पाहायला मिळतं। OBC मतांची मोठी वोट बँक आपल्याकडे खेचण्याची ताकद भुजबळ यांच्यामध्ये, त्याचे विविध राजकीय लाभ त्यांना होतात। काँग्रेसमध्ये आणि पुढे राष्ट्रवादीमध्ये गेल्यावरती सुद्धा आपलं स्वतंत्र अस्तित्व आणि ताकद दाखवून देण्याचा त्यांचा जो प्रयत्न होता तो आताही तेच राजकारण ते पुढे नेतात। भुजबळ हे कोणतीही खेळी विचारपूर्वक करण्याबद्दल प्रसिद्ध आहेत।
कोणत्याही एका समाजाला मागास ठरवण्याबाबत विचार करताना अन्य समाजाकडे दुर्लक्ष करता येणार नाही आणि त्यामुळेच जातीनिहाय जनगणना करायला हवी असं त्यांचं आग्रही म्हणणं असतं। मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपली सर्व शक्ती पणाला लावत असताना त्यांच्याच मंत्रिमंडळातील मंत्री छगन भुजबळ हे मात्र मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरले होते। त्यांनी पुन्हा एकदा आपल्यातील आक्रमकता दाखवून दिलेली होती आणि याचवरून ओबीसींचा राजकीय आरक्षण रद्द झाल्यावर त्यांची आक्रमकता का दिसली नाही त्यांच्यावरती असा प्रश्न उपस्थित केला। अनेक टीका टिप्पण्या झाल्या, विरोध झाला, पण छगन भुजबळ काही मागे हटताना दिसले नाहीत। छगन भुजबळ यांनी वारंवार आपल्यातील स्वतंत्र शक्ती दाखवून दिल्यानेच ते एक महाराष्ट्राचा पॉवरफुल नेता म्हणून पुढे आले। तुम्हाला छगन भुजबळ यांच्या राजकारणाविषयी काय वाटतं, त्यांच्या राजकीय प्रवासाविषयी काय वाटतं, तुमचं मत कमेंटमध्ये कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपलला सबस्क्राइब करायला विसरू नका।